चंद्रपूरमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या, पण त्यांचा महापौर होऊ शकला नाही. उलट भारतीय जनता पार्टी दुसऱ्या क्रमांकावर असताना उबाटा गटाने त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या 6 नगरसेवकांचं भाजपचा महापौर तिथे बसला, उपमहापौर सुद्धा भाजपचा बसला आणि नंतर महापौरपद उपमहापौरपद हे वाटून सुद्धा झालं, ज्यामध्ये ठाकरे गट सुद्धा आता पुढच्या काही काळानंतर महापौर स्वतःचा बसवू शकणार आहे. आणि त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात या सगळ्या महानगरपालिकेतल्या घडामोडीची चर्चा सुरू आहे की चंद्रपूरमध्ये जे घडलं त्याला काय म्हणायचं. आणि त्याच पद्धतीने मग शेवटी दोन्ही जे गट आहेत, ठाकरे गटामधले किंवा ठाकरे ब्रँडमधले मनसे आणि उबाटा, या दोघांमध्ये विसंवाद दिसून आला. एका बाजूला जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेने एकनाथ शिंदेंच्या पक्षाशी जेव्हा एकत्र येण्याचा किंवा त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला उबाटाकडून त्यांच्यावर टीका झाली की अशा पद्धतीने तुम्ही कसा काय निर्णय घेऊ शकता. पण त्याच वेळेला उबाटा गटाचे नगरसेवक सुद्धा भाजपासोबत चंद्रपूरमध्ये गेले, तेव्हा याला काय म्हणणार असा सवाल आता मनसेकडून विचारला जातोय.